चला मित्रांनो, आज मस्त आमटी करूया शेवग्याची. तुम्ही पाहू शकता मी माचीस गॅस पेटवलाय बघा. आता ही कढई ठेवते बघा, तुम्ही पाहू शकता. तर कढई तापायला ठेवते, तुम्हाला दाखवते मी काय काय घेतलंय. ह्याच्यात बघा 3 डाळी बर का, मिक्स डाळी बर का. म्हणजे हटायला घेते हे बघा, तुम्ही बघू शकता. हे शिजून घेतलंय बर का, तुम्ही पाहू शकता. हे बघा असं हटायचं बरं का, तर आपली कढई गरम होते बघा. तुम्ही बघू शकता असं एक मस्त असं व्यवस्थित हटून घ्यायचं बघा. मग आपली आमटी ना, डाळीची आमटी, खूप शेवग्याची आमटी छान होते बघा. आता तुम्ही बघू शकता, त्याला काय करायचं, लसूण चिरून घेतलाय बघा. ठेचून पण घेऊ शकता, पण माझ्याकडे खलबत्ता नाही म्हणून मी ठेचून घेतलाय. हे चिरून घेतला, सॉरी. हे कढीपत्ता, हे शेवग्याच्या शेंगा शिजून घेतल्यात आधीच. आणि आता तुम्हाला तिखट वगैरे घरातले माहिती आहे. कढीपत्ता पण तुम्ही पाहिलाय, कढीपत्ता पण आहे. आता मी कमी करते बरं का गॅस, तुम्ही बघू शकता. आता मी तेल टाकते. काय आमटीला तेल जास्त लागत नाही बघा. आमटीला तेल जास्त नसतं टाकायचं, मसाल्याला चालतं, वेजला नाही टाकायचं जास्त. खाली इकडे येऊ दे नको, वर जाऊ दे ना बेटा. हा तसं दिसू दे, पूर्ण दिसलं पाहिजे. जिरी मोहरी टाकली बघा आधी. तडतड चांगली होऊ द्यायची बरं का. 1.5 चमचे टाकला. चांगलं तडतड होऊ दिली ना, फुटू द्यायची चांगली मोहरी. मग चव आहे ना चांगली लागते बघा. तुम्ही बघू शकता. आता हे लसूण टाकते, मोहरी तर फुटते. लसूण टाकला बरं का. तुम्ही हिंग पण टाकू शकता बरं का, पण आमच्या घरात हिंग खात नाही म्हणून मी टाकत नाही. लो गॅस केला बघा. बघा तुम्ही पाहू शकता. जास्त जोर द्यायचं नाही आपल्याला काय. आता तिखट वगैरे टाकते बरं का, 1 चमचा. हळद, लाल तिखटचे 2 टाकते बघा. हे बघा तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला करपू द्यायचं नाही बघा. आता मस्तपैकी मध्ये डाळ टाकते बघा. बघू शकता किती वेळाचं. ह्याच्यात मी डाळ शिजताना मीठ टाकलं होतं बरं का. असा कुकर असं धुवून टाकायचं बरं का. ठसका लागल्याशिवाय भाजी नाही बघा. ठसका लागलं तर सगळं आहे बघा. आता शेवग्याच्या शेंगा त्याच्यात टाकूया बघा. तुम्ही बघू शकता. आता शेवग्याच्या शेंगा टाकते बघा. आता त्याला उकळी येऊ द्या बघा. तुम्ही हे पाहू शकता बघा. थोडंसं मीठ पण टाकते. मी आधीच टाकले, शेंगात पण मीठ टाकलं होतं बरं का शिजताना, शेवग्याच्या शेंगात. पण तरी नॉर्मल थोडंसं टाकते बघा. चवीपुरतं मीठ टाकायचं बघा. उकळी येऊ द्या ह्याला. उकळी येऊ द्या आधी. उकळी आल्यावर मग तुम्ही बघू शकता, उकळी पण पाहू शकता. वरतून धर असं. तुम्ही पाहू शकता बघा, उकळी आली बघा. डाळीच्या आमटीला उकळी आली बघा. आता बी तुम्ही माझी फोडणी पाहिली बघा. आता मी थोडीशी कोथिंबीर टाकते बघा, कारण कोथिंबीर खूप महाग झाली, मग थोडीच कोथिंबीर टाकली बघा. तुम्हाला आमची आमटी आवडली असेल तर आमच्या चॅनलला तुम्ही शेअर करा, लाईक करा,
थँक्यू. धन्यवाद देशूला. आमेन.